जाकर के कई प्रकार के हमारे धर्म की संपत्ति को हस्तांतरित करना यह किसी भी प्रकार से समर्थनीय नहीं हो सकता। लेकिन फिर ऐसा कुछ हुआ और उसमें यदि इलीगल कुछ हुआ है तो आप सब लोगों को चुप नहीं बैठना चाहिए, इतना मैं अवश्य कहूंगा। नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनिल पांडे. विषय अर्थातच HND ट्रस्टचा आहे, जैन बोर्डिंगचा. आता अनिल पांडे यांची ओळख करून द्यायची म्हणजे ते पत्रकार तर आहेतच, त्याशिवाय ते जैन युवा संघटनेचे मोठे पदाधिकारी आहेत महाराष्ट्रातले. त्यामुळे त्यांना हा विषय जो आहे तो अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि ते आंदोलनात्मक दृष्टिकोनातून आता या गोष्टीकडे पाहत आहेत. आता अनिल पांडे हे सांगा की आता काय ठरलेलं आहे. आता मुरलीधर मोहोळ हे तर त्या जैन बोर्डिंगला येऊन गेलेले आहेत. तिथं अनेक भाविक बरोबर त्यांच्यावर भडकलेले आहेत. आता बरोबर. तुमचं उद्या जे मोर्चे आहेत त्या संबंधी का ठरलेलं आहे, कसं ठरलेलं आहे, त्या संबंधी सांगा. आता आमचा उद्या राज्यभर आणि देशभरती आंदोलन आहे. या आंदोलनात आम्ही प्रांताधिकारी, कलेक्टर तसेच आयुक्तांना निवेदन दिले जाणार आहे त्या ठिकाणी. आणि या निवेदनात आमची एकच मागणी राहील की आमची जागा आम्हाला परत मिळाली पाहिजे. जे तुम्ही तात्पुरती स्थगिती दिली त्याला स्थगिती नको, तर आम्हाला कायमस्वरूपी ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे अशी आमची शासनाकडे मागणी आहे. आणि 28 तारखेला कोर्टामध्ये केस पण आहे. त्या अनुषंगाने उद्या आमचं आंदोलन होणार आहे. याच्यात महत्वाचं मोठं आंदोलन आहे औरंगाबादमध्ये होणार आहे. आमचे अध्यक्ष आहे तिथले महावीरजी पाटणी यांच्या नेतृत्वाखाली सकल जैन समाजाच्या त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे. तसेच नाशिकमध्ये माझी म्हणजे सेवानिवृत्त टॅक्स कन्सल्टंट आहेत सुमेरजी काला यांच्या नेतृत्वाखाली तिथं आंदोलन होणार आहे. श्रामपूरमध्ये आमचे समाजाचे अध्यक्ष आहेत सुमित काला आणि सेक्रेटरी सुशील गंगवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. त्याचप्रमाणे पैठणमध्ये अभिजित काला यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. तर याच्या तर नागपूरमध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आमचे समाज करणार आहे. नागपूरच नाही तर संपूर्ण राज्यात हे आंदोलन उद्या होणार आहे. सगळेजण त्या ठिकाणी जाऊन सकल जैन समाज जाऊन या ठिकाणी आंदोलन करून हीच करणार आहे की आमची जागा आम्हाला परत द्या. आणि असं म्हटलंच आहे दान दिलेली जागा परत घेता येत नाही आणि हा पब्लिक स्टर्ट आहे. विकता येत नाही. दान दिलेली जागा हे विकता येत नाही. हे आमच्या धर्मात म्हणलं आहे आणि सर्व धर्मात आहे तर तुम्ही एकदा दान केल्यानंतर ते दान तुम्ही परत घेऊ शकत नाही, घेणं योग्य पण नाही. आणि त्याप्रमाणे घेणं त्यांनी काय घेतलं कसं घेतलं मोहळांनी आणि गोखलेंनी तेच आम्हाला कळत नाही. आता काल मोहोळ साहेब तिथे आले होते. त्या अण्णा आल्यानंतर त्यांनी आमच्या आचार्यची भेट घेतली, आचार्य श्री कुचलजी महाराजांची. त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की जो निर्णय होईल तो तुम्ही सांगाल तोच निर्णय होणार आहे. म्हणजे ही जागा तुम्हाला परत देणार आहोत असं त्यांनी अप्रत्यक्ष त्या ठिकाणी सांगितलं. पण प्रत्यक्ष ते बोलले नाहीत, पण त्यांनी एवढं सांगितलं आम्हाला ही जागा आम्ही तुम्हाला परत देऊ असं ते काल आमच्या आचार्य बोलताना बोलले. परंतु परंतु हे होईल का नाही यावर आमचा समाज संशय आहे. त्या ठिकाणी असल्या आमच्या समाजातील युवकांनी, नेत्यांनी आणि महिलांनी त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारला बाहेर आल्यानंतर, अण्णा हे कसं, ही जागा आम्हाला परत द्या. आणि तुम्ही नाही असं कसं म्हणतात, तुम्ही यात तुम्ही आहात, या जागेच्या याच्यात तुम्ही होता असं आमच्या समाजाचं जे तिथल्या समाजाचं ठाम मत आहे का अण्णा तुम्ही त्यात होतात, तुम्ही यातून तुम्ही बाहेर पडा, सर्वजण बाहेर पडा आणि आमची जागा आम्हाला परत द्या. आणि कृपया ही जागा घेऊ नका असं आमच्या समाजाला महिलांनी त्यांना त्या ठिकाणी धमकून सांगितलं. यावर ते त्या ठिकाणी ते घाई नंतर निघून गेले. त्यांच्या त्यांच्या लोकांसमोर ते त्या ठिकाणी ते निघून गेले. पण ते एवढं बोलले की मी ही जागा तुम्हाला मी तुमच्या बाजूने निकाल असं ते बोलले. असं ते बोलले. आता किती हे होतं हे आता परवाच आपल्याकडे 28 तारखेला ही गोष्ट करणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण त्याची वाट पाहतो. या ठिकाणी आमचे मित्र
योगेशजी पांडे, ॲडव्होकेट योगेश पांडे, खासदार, माजी खासदार राजू शेट्टी आणि पाटणे सुप्रियाजी पाटणे हे तिघ जण या ठिकाणी आंदोलनासाठी बसलाय. ते संपूर्ण या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. विशेषतः ॲडव्होकेट योगेश पांडे हे एजंडी मध्ये बसले आहेत. त्यांच्यासमोर आमच्या 200-250 लोक त्या ठिकाणी बसले आहेत आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे का ही जागा आमची आम्हाला मिळाली पाहिजे. ट्रस्टला पण आम्ही समजून सांगितलंय, पण ट्रस्ट अजून हे होत नाही. पण ट्रस्ट पण यावर त्या ठिकाणी वागणार आहे, वागते आणि वागले ते, असं मला सांगायचं आहे. या निमित्ताने माझं समाजाला एकच म्हणणं आहे की अशा जी घटना घडली, ही जी घटना घडली ही पुण्यापुरतीच नव्हे तर ही जग आपल्या देशभरासाठी ही घटना आहे. अशा घटना वारंवार घडू नयेत आणि या बाबतीत असं कोणी परत आपल्याकडे बघू नये. आणि आपल्या जागा आहेत, आमच्या फार मोठ्या प्रमाणात जागा आहेत देशभर, त्या ज्या काही जागा आमच्या तशा पडल्या आहेत, तर त्या जागेवरती कुणी अतिक्रमण करू नये आणि कुणी कोणत्याही राजकर्त्याने या जागेकडे परत वाकड्या नजरेने पाहू नये. आमच्याच नाही तर ज्या धर्माच्या जागा आहेत त्या धर्माच्या जागेकडे राजकर्त्यांनी हात जोडून माझी विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि फळेसाहेबांच्या माध्यमातून का तुम्ही काय करत आहे, राजकारण करा. तुम्ही काय जागा घ्यायचं ते घ्या. जागा घेतल्यावर तुम्ही मोठं होऊ शकत नाही. नगरसेवक असू का कोणी असू, तो त्याशिवाय तो मोठं होऊ शकत नाही. हे आता आपण बघत आलो. आताचा जो काळ आहे हा असाच काळ आहे त्याला. परंतु हे करताना यांनी कृपया कुठल्याही समाजाची जागा ऐकावर करू नका, असंच मी तुम्हाला माझी विनंती आहे. बोला साहेब. हा अनिलजी, आता बघा की हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केलेली आहे हा, मुरलीधर मोहोळ यांना आणि त्याच्यानंतर ते हा. भेटलेले आहेत, अशा बातम्या बरोबर, आलेल्या आहेत. आता बरोबर आहे. धर्मादाय आयुक्त अमोक कलौती हा, यांनी जी काही बरोबर, अनुमती दिली होती त्या हो, अनुमतीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती द्यायला लावलेली आहे. कारण की बरोबर, हे न्याय व विधी जे खातं आहे त्याच्या अंतर्गत हो, धर्मादाय आयुक्तालय काम करत असतं. बरोबर, आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी जबाबदारीने याच्यामध्ये लक्ष घातलं आणि ते कलोतींना तो आदेशाला स्थगिती द्यायला लावली. दुसरीकडे बरोबर. मुरलीधर मोहोळ हा, हे देशाचे राज्य सहकार मंत्री आहेत, पुण्याचे माजी हो, महापौर आहेत. त्यांना बरोबर, त्यांना स्वतः त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जाऊन भेटा आणि ते समाजाचा जो काही रोष ओढून घेतलेला आहे त्यांचं समाधान. बरोबर, आता तरी देखील तुम्ही हे उद्या मोर्चे काढताय, हो. तर याचं म्हणजे नेमकं काय, म्हणजे कशासाठी? म्हणजे आता हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये पण ती 28 तारखेला आहे याचिका, म्हणजे परवाच आहे. तर बरोबर, हा जो दबाव तुम्ही वाढवताय शासनावर किंवा हो, एकूण हो, जे हो. भ्रष्ट ट्रस्टी म्हणता येते त्या ट्रस्टींवर हा, सुद्धा तुमचा राग आहे. म्हणजे हो, आहे अगदी साहेब. सत्ताधारीच आहेत किंवा लोक मोहळ आहेत यांच्यावर हो, राग नाहीये, तर तुमचा त्या हो, ट्रस्टींवर देखील राग आहे. हो, आहे साहेब. तो तुम्ही या माध्यमातून व्यक्त करताय. तर एकूण आता म्हणजे असं याची एवढी तुम्हाला तीव्रता का भासलेली आहे? तुम्हाला विश्वास नाही का ट्रस्टींवर म्हणा किंवा शासनावर? आम्हाला आम्हाला आता आमचा कोणावर विश्वास राहिला नाही. आता आमचा फक्त विश्वास मुख्यमंत्री आणि मोदी साहेबांवरतीच आहे. या दोघांनी याकडे लक्ष द्यावं असं आम्हाला वाटतं. आणि 27 तारखेचा जो आमचा मोर्चा आहे हा आमचा पूर्वनियोजित आहे. काल मोहोळ भेटले म्हणून नाही, तर हा मंत्री मोहोळजी भेटले म्हणून नाही, तर आमचा 8 दिवसापूर्वी जे ठरलं त्या दिवशी आम्ही पुण्यात मोर्चा काढला. त्याच दिवशी आम्ही जाहीर केलं होतं तर 27 तारखेला आपल्याला सगळीकडे मोर्चा काढायचा म्हणून, आणि त्या पद्धतीने आम्ही हा मोर्चा काढत आहोत. यापूर्वी काही ठिकाणी काढण्यात आलाय, परंतु हा मोर्चा आता पूर्ण राज्यभरात देशभर होणार आहे त्याचा. नाही, हे या अतिशय महत्वाचं सर्व आहे हे, आपले बरं जेवढे का जेवढे अनिल. पंथ आहेत आमचे, काय म्हणतात? हे अतिशय महत्वाचं आहे की पुणे हा, जिल्हाधिकारी कार्यालयावर जे काही 20-25 हजार भाविकांचा जो काही मोर्चा तुम्ही काढला होता, तर हो, तिथंच हे ठरलेलं आहे की 27 हो, येस, तारखेला महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे मोर्चे काढण्यात येणार आहे. तर तुमच्या माझ्या येस, प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आता हो हे सर, सांगा की ते आता ते गुरुदेव जे आहेत गुप्तीनंदजी महाराज, हो, ते तिथं ठाण मानून बसलेले आहेत. मला हो वाटतं की आहे. काल तर आपले गोविंदगिरी महाराज म्हणजे जे राम मंदिर अयोध्या जेलमध्ये ट्रस्टचे चालते. विश्वस्त आहेत, हो, त्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर हो, त्यांनी
तुम्ही तिथं होता उपस्थित, तर काय बोलले ते? हो. गोविंदगिरीजी म्हणाले अशी एक तर धर्माची जागा घ्यायलाच नाही पाहिजे, आणि ज्यांनी घेतली त्यांच्यावर तर कठोर कारवाई करावी अशी मी शासनाला विनंती करतो म्हणे. आणि मी सुद्धा वरती या बाबतीत मी वरती बोलतो म्हणे सर्वांशी, आणि असं घडायला नाही पाहिजे म्हणे. मोहडांनी केले हे चांगलं नाही असंही त्याचे यावेळी म्हटले. आणि ज्यांनी केलाय त्यांना निश्चितच त्याच्यातून धर्म जसा सांगतो म्हणे आपला, दान दिले जागा आपण परत घेता येत नाही किंवा घेत नाही आपण. त्यामुळे ही घेतलेली जागा त्यांनी घेऊ नये या मताचा मी आहे असंही गोलगिरीने सांगितलं. आणि गोलगिरी म्हणाले या प्रश्नात मी तुमच्याबरोबर आहे, सकल जैन समाजाबरोबर मी आहे असे त्यांनी काल ठामपणे आम्हाला जैन मंदिरात आमच्या सांगितलं. आणि गोविंदगिरीजी हे फार मोठे आहेत, श्रीराम मंदिर ट्रस्टचे ते खजिनदार आहेत. आणि त्यांची आणि मोदींची नेहमीच काही भेट घडते या सगळ्याच गोष्टीवरती, नेहमी चर्चा करतात. पंतप्रधान सुद्धा यांच्याशी चर्चा करतात मोदी साहेब. त्यामुळं आणि गोविंदगिरी योगाचा आमचा गोविंदगिरी श्रीरामपूरचेच आहेत, बेलापूरचे आहेत. आणि काल योगावर ते बेटावर आलते नारायण आपल्या सारला बेटावरती, आणि तिथून ते आमच्या मंदिरात आले आम्हाला खास भेटण्यासाठी. त्यावेळेस त्यांनी आम्हाला, आम्ही त्यांना निवेदन दिलं महाराज जे असं असं आहे. तर त्यांनी ते तत्काळ ते लगेच बोलले आमच्याशी, जाहीर बोलले ते, असं काही नाही. आणि त्यामुळे मी या बाबतीत लक्ष घालतो असंही त्यांनी आम्हाला सांगितलं. नाही, आता त्यांनी एवढं मोठं आश्वासन दिलेलं आहे, आणि तुम्हाला माहिती की देश स्तरावर गोविंदगिरीजी हा. महाराज यांचा शब्द फार अंतिम राहिलेला आहे. त्यांनी हो. राम मंदिर रामलल्लाची ज्या वेळेला प्रतिष्ठापना केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, त्यावेळेला बरोबर. उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देखील, आणि होते राजीव होते. शेट्टी असतील किंवा गुप्ती नंदजी महाराज असतील, यांनी हो. वेळोवेळी पंतप्रधानांचं आणि त्या यांचं नाव घेतलेलं आहे भागवतांचं, की त्यांनी येस. या प्रकरणी लक्ष घालायला पाहिजे. हा. ही येस. वस्तुस्थिती आहे. आता हो. बघा की याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. काय हो सर, झालाय ते. म्हणजे हो. तो असा झालेला आहे की जसं ते विशाल गोखले लँडमार्क कंपनीचे बरोबर. जे मुख्य संचालक आहेत, त्यांनी स्वतः बरोबर. पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्हाला ह्या प्रोजेक्टमुळं आम्हाला तीन बरोबर. हजार कोटी रुपयांच्या पर्यंत हे काही सगळा महसूल गोळा होणार आहे. महसूल म्हणजे उत्पन्न त्यांचं बरोबर. होणार आहे. त्याच्याबद्दल बरोबर. म्हणजे आम्ही पत्रकार बरेचदा बोललेलो आहोतच. हो. आता हे तिथं तुम्ही आता हॉस्टेल सुरू करणार आहात, हो. येस. म्हणजे हे केव्हा सुरू करणार आहात? त्याच्यानंतर आता हे दोन चार मंदिर दिवसांनी. गुरुदेव बसलेलेच आहेत. आता हो प्रश्न सर. कसा आहे पुढचा अत्यंत महत्वाचा, येस. की हे सगळं आरोप कुणावर हा. होत? तर लोकप्रतिनिधीवर होत आहेत, त्या हो. बिल्डरवर येस. होत आहेत, बिल्डर येस. राजकारण्यांवर होत आहेत, आणि ट्रस्टींवर. बरोबर. येस. आता लोकप्रतिनिधी काल मोहोळ जे आले, तर त्यांनी एक बरोबर. बरस मागे घेतलेला आहे. त्यांनी हो. येस. त्यांनी खुलासा पण केलेला आहे की मी आता काही बरोबर. विशाल गोखले यांच्या विशाल लँडमार्कचा काही भागीदार राहिलेलो नाही. आता ते कागदोपत्री बरोबर. ते सगळं त्यांनी त्यांची सारवासारव केलेली आहे. परंतु ते बरोबर. पूर्ण दोषमुक्त ठरतात का याच्यातून, तुम्हाला काय वाटतं? नंबर एक. नंबर दोन, हे जे ट्रस्टी आहेत ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे, त्या हो. ट्रस्टींमध्ये काही बदल होऊ शकतो का? अशा प्रकारे काही चर्चा तुमच्या मध्ये काही झालेली आहे का सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, किंवा गुरुदेव असं काही म्हणालेले आहेत का? त्या संबंधी सांगा. या संदर्भात तुम्हाला सांगतो, मोहळांच्या बाबतीत तर आमच्या मनात शंका आहे. आणि जरी ते यातून निघालेत तरी त्यांच्यावरती हा जैन समाजाचा डाग राहिलाच का त्यांनी हा उद्योग केलाय म्हणून. हे त्यांना त्यांना हे भोगावंच लागेल. ते किती जरी नाही म्हटले तरी त्यांना, आमचा धर्म असा आहे साहेब, कुठलाही धर्म असा आहे त्या केलेला जे तुम्ही पाप आहे तिथे तुम्हाला या जन्मात इथंच आता फळ आहे. ते पहिली फार होतं त्या पुढच्या जन्मात मिळेल असं काही राहिलं नाही, आता इथंच आहे सगळं. तर काय आहे ते त्यांना नक्कीच मिळेलच. आणि दुसरी गोष्ट अशी, त्या ट्रस्टींच्या मध्ये आमची काही चर्चा झालेली नाही, नवीन ट्रस्टी घ्यायचे का काय करायचे याबद्दल अजून काही ठरलेलं नाही. आता तसं काही ठरवलं नाही त्याचं कारण असं आहे, हे जुने ट्रस्टी आहेत यांच्यावर आता हे दबाव आणला जाईल आणि त्यांना लाईनवर आणलं जाईल. आणि त्यातून मग एक दोन ट्रस्टी पुढे भविष्यात टाकले जातील नवीन, असा अजून तर काही चर्चा नाही सर त्याच्यासाठी. नाही, पण पण काल निश्चितच या बाबतीत नाही काल पुढे बघा, घडेल. काल बघा ह्या सगळ्या गोंधळामध्ये ट्रस्टींवर देखील लोकांनी, तिथल्या भाविकांनी राग व्यक्त केलेला आहे, रोष व्यक्त व्यक्त केलं. केलेला आहे.
बरोबर. आणि त्या गुरुदेवांनी देखील त्यांना चांगल्याच प्रकारे झेपलेलं आहे. हो. तुम्ही हे काय अशा लावलेलं आहे, त्यांनी म्हणजे चांगलं. तुम्ही ज्या बरोबर. ट्रस्टींना म्हणजे कुंपणच शेत खाताय, बरोबर. अशा पद्धतीचा ते व्यवहार तुम्ही केलेला आहे. याचा म्हणजे या बरोबर. धर्माचा तुम्ही धंदा करायला निघालेला आहात. बरोबर. देवाचीच तुम्ही विक्री करायला निघालेला आहात. आणि त्याच्यामध्ये व्यापार वगैरे कसला आला? तुम्हाला जर काही अडचणी होत्या तर तुम्ही समाजाला सांगायचे होते, तुमच्या अडचणी चांगलं सॉल्व्ह वाटतं. केल्या असत्या. म्हणजे तिथं काही आर्थिक मदत जर लागली असती तर समाज दानशूर आहेच आहे. बरोबर आहे. ते- तो दानशूरपणा दाखवला गेला असताच, परंतु अशा पद्धतीने अगदी मॉडेल कॉलनी आहे, शिवाजीनगर आहे, पुण्यासारखं बरोबर. श्रीमंत शहर आहे, आणि मग तिथं आता गगनचुंबी इमारती झाल्या पाहिजेत. आणि मग ती जी काही एकूण जागा, त्याचा सगळा हिशोब आलेलाच आहे पुढे, किती स्क्वेअर फूट आहे. आज 1 लाखाच्या वर तिथं स्क्वेअर फूट जागा आहे. मग हे सगळं तुम्हाला बरोबर. म्हणजे हा जो धंदा केलेला आहे त्याच्यावरचा तो राग आहे. आता येस. बरोबर. ट्रस्टी मध्ये बदल. आता ती कशी की तो दोषी परिवार जो आहे त्याच्या म्हणजे वालचंद हो. शेठ यांच्यापासून ती परंपरा सुरू राहिलेली आहे. आणि बरोबर. राजू बरोबर. शेट्टी असतील किंवा तुमचे अन्य कोणी पदाधिकारी असतील, बऱ्याच जणांनी आम्हाला बरोबर. ट्रस्टी बरोबर. करा वगैरे असं काही म्हटलेलं नाहीये. नाही म्हणजे नाही म्हटलं. असं की व्हायचं आम्हाला पण तुम्हीच ट्रस्टी राहा. व्हायचं आहे आणि हे करा असं कोणी नाही म्हटलेलं नाही. नाही. अशा परिस्थितीमध्ये आता हे जे ट्रस्टी आहेत, जसं आता मोहोळ हो. येऊन भेटून गेले, मुख्यमंत्री देवेंद्र हो. फडणवीस यांनी देखील त्यांना जे त्यांच्या अखत्यारीत होतं ते सगळं केलेलं आहे. अं, बरोबर. मग अशा परिस्थितीमध्ये ट्रस्टी आणि गुरुदेव यांच्यामध्ये जी काही जाहीर म्हणजे जी काही चर्चा झालेली आहे मंदिरामध्ये, जैन मंदिरामध्ये, हो. हो. तर ती काय झालेली आहे आणि ट्रस्टींनी काय सांगितलेलं आहे? आता काय झालं माहितीये का, याच्यात जो ट्रस्ट आहे, आमचे जे मेन चेअरमन आहेत, ते अजून काही महाराजांना भेटलेले नाही. आणि आमचा लढा असा आहे तर पहिले हा न्यायालयीन लढा संपला, मग ट्रस्टींकडे बघू. ट्रस्टी काही लांब नाहीत आमच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, जरी त्यांनी काही केलं असेल ते त्यांना मागे घ्यायला नको. आणि ते मागे घेतील. समाजाच्या रेट्या पुढे काही चालत नाही. आणि वॉलचंद ट्रस्ट हा फार मोठा आहे. आता हे जे त्यांचे जे मुलाचे मुलं जे आहेत, यांनी हा उद्योग केलाय, त्यांनी नाही करायला पाहिजे, झालाय. आणि यातून त्यांना बुद्धी सुचेल सुचेल असं मला वाटतं. आणि ते यात थांबतील अशी आपण भगवंताकडे प्रार्थना करूया. आणि हे 70 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आत्ताचं मंदिर 70 वर्ष, म्हणजे ज्यावेळेस हॉस्टेल तयार व्हायचं त्याच्या 2-3 वर्ष पहिले हे मंदिर तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी आजूबाजूचे लोक जातात. पुढं फार मोठी विहीर आहे आमची, त्या जागेतच मोठी विहीर आहे. त्या ठिकाणी जागा आहे, झाडे आहेत, ज्या ठिकाणी आमचे महाराज लोक येतात. त्यांच्या आहाराची व्यवस्था आहे, विहाराची व्यवस्था आहे. असं सर्व असताना हे करू शकत नाही. आणि मंदिरात तुम्ही काही करू शकत नाही हे निश्चित आहे. आणि त्या बाबतीतच न्यायालय पण आम्हाला निकाल देईल, या बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह आहोत. ते आता जसं मोहळांना पाश्चात्य बुद्धी त्यांची दिसून आलेली आहे काय, हो. तसं हो. ट्रस्टींची काही पाश्चात्य बुद्धी दिसून आली का असा प्रश्न आहे. आणि चेअरमन कोण आहेत? चेअरमन त्यांचे ते जोशी म्हणून आहे, त्यांचं नाव नाही माहित मला. हा. जोशी आहे. बर. त्यांचा मुलगा जेव्हा बर. हम्म. तर एकूण येतील ते असा पण आता येतील. तुम्ही हा लढा अजून तीव्र केलेला आहे. पुन्हा हो. तुम्ही मुदत पण दिलेली 1 नोव्हेंबर. हो. येस. येस. नोव्हेंबरच्या आत हे सगळं झालं पाहिजे. आणि मोहळांनी सुद्धा त्यामुळे सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या मनासारखं करू, अशा 1 तारीख शब्दात आज त्यांनी सुरुवात त्यांनी सांगितलं. आम्हाला सांगितलंय. हा हा. तर आता नाहीतर या आचार्यश्री बोला बोला. आचार्यश्री नाहीतर उपोषणाला बसणार आहेत. हा. अन्न पाणी ते त्यागणार आहेत हम्म. कृष्णांचे महाराज. हम्म. चला आणि हे धन्यवाद. तेच तर नाही तर बोला सर. बोला बोला बोला. हे तेच नाही तर देशभरती आमचे जे गुरु लोक आहेत ते आंदोलनात उतरतील पुढे चालून. फार पुढे फार म्हणजे अवघड होऊन जाईल हे आंदोलन. आणि ते आंदोलन अवघड होण्याच्या आतच सरकार हे सावरून घेईल असं माझ्या मनाची खात्री आहे. की आपले मुख्यमंत्री चांगले आहेत आणि ते असं काही जाणार नाहीत. आणि ते निश्चितच यातून मार्ग काढतील असं मला वाटतंय सर. हम्म. नाही, खूप आहे आता की याच्यामध्ये आपण सातत्याने गेल्या अनेक दिवसापासून चर्चा करतोय, सगळा महाराष्ट्र हो. ते बघतोय. आणि मग ती हो. जी काही आता राजकीय याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या जे काही आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, तर बरोबर. गुरुदेव असतील किंवा बाकीचे सगळे तुम्ही पदाधिकारी असाल संघटना बरोबर. जे समाजाचे,
त्यांना हो. ना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे ना याच्यामध्ये काय व्यवहार तुम्ही नाही केला नाही काय त्याच्यामध्ये. नाही. फक्त या धार्मिक भावना जपणे आणि तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की ज्या व्यक्तीने दान केलेलं आहे तर त्याला बरोबर. सुद्धा ते परत घेण्याचा किंवा विकण्याचा अधिकार नाही नसतो. नाही नाही. काय अशा पद्धतीने बरोबर. तुम्ही ती भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका बरोबर. आता आक्रमक झालेली दिसतेय. तर येस सर. दर्शकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्याला ज्या भावना आपल्या मनामध्ये आहेत त्या निश्चित कमेंट बॉक्समध्ये लिहाव्या. तर अनिल पांडे की उद्या जे काही होईल तर त्याची आपण पुन्हा एकदा चर्चा करू. आणि आपण वेळ दिला, आपण ऍक्च्युली मोर्चाच्या तयारीमध्ये असताना देखील तुम्ही या चॅनलला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद सर. आपण आमच्या समाजासाठी एक कार्य करत आहात हे थोडं नाही सर. धन्यवाद सर. ओके.